मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवाणकर. मित्रांनो 11 ऑगस्ट हा दिवस आता ऐतिहासिक ठरणार आहे. तो ऐतिहासिक यासाठी ठरणार आहे की बलुचिस्तानने 11 ऑगस्ट हा आपला इंडिपेंडन्स डे म्हणून घोषित केलेला आहे. आणि 11 ऑगस्टला जगभर बलुचिस्तानचा इंडिपेंडन्स डे हा साजरा केला जाणार आहे. आणि तशाच प्रकारचं आव्हान हे आता बलूच नेत्यांकडनं जगभरामधल्या बलुचिस्तानच्या लोकांना जे जगभरामध्ये सेटल झालेत त्यांना हा मेसेज त्यांनी दिलेला आहे की तुम्ही ठिकठिकाणी अशा स्वरूपाच्या हा सेलिब्रेशनसाठी वेगवेगळ्या प्रकारचे फेस्टिवल्स म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम्स म्हणा तुम्ही अरेंज करा. आणि या संदर्भातलं आव्हान हे आता बलुचिस्तानच्या नेत्यांकडनं केलं गेलेलं आहे. मित्रांनो लक्षात घ्या, 14 ऑगस्टला पाकिस्तानचा इंडिपेंडन्स डे आहे. 14 ऑगस्टला पाकिस्तानचा इंडिपेंडन्स डे आणि त्याच्या एक्झॅक्टली 3 दिवस पूर्वी बलुचिस्तान आपला इंडिपेंडन्स डे घोषित करतो आहे. हा एक अत्यंत स्ट्रॉंग मेसेज आहे पाकिस्तानसाठी. हा केवळ पाकिस्तानसाठीचा स्ट्रॉंग मेसेज नाही आहे, तर हा त्या चायनासाठीचा पण स्ट्रॉंग मेसेज आहे, जो चायना आता पाकिस्तानच्या खांद्याला खांदा लावून बलुचिस्तानला लुटण्यासाठी तिथं मोठ्या प्रमाणावरती इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करतो आहे. मित्रांनो ही स्टोरी अशी आहे की द बलूच रिपब्लिकन नावाची जी संस्था आहे आणि त्याचे जे नेते आहेत मीर यार बलूच यांनी एक परिपत्रक काढलं आहे, जे परिपत्रक आता सोशल मीडियावरती जगभरामध्ये प्रचंड व्हायरल होतं आहे. आणि त्यांनी सांगितलं आहे की 11 ऑगस्ट हा आमचा 80वा 80th हा आमचा इंडिपेंडन्स डे असेल. 80वा आमचा इंडिपेंडन्स डे असेल. ते 80वा इंडिपेंडन्स डे का म्हणतात हे देखील आपण समजून घेणार आहोत. 11 ऑगस्टच का, पाकिस्तानच्या इंडिपेंडन्स डेच्या 3 दिवस पूर्वीच ते आपलं इंडिपेंडन्स डे का घोषित करता आहेत, त्याची बॅकग्राऊंड काय आहे हे देखील आपण समजून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर याचे काय परिणाम होणार आहेत, यांना कोणता मेसेज हा जगात द्यायचा आहे, आणि खरंच बलुचिस्तान हा एक स्वतंत्र स्टेट म्हणून, एक स्वतंत्र देश म्हणून निर्माण होऊ शकतो का, त्याच्या पॉसिबिलिटीज काय, त्याच्या आवश्यकता काय आहेत, आणि ते व्हायचं असेल तर काय करावं लागेल, या बाबतीत ही थोडक्यात चर्चा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. मित्रांनो अगदी काही दिवसांपूर्वीच आपण या संदर्भातला एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ केलेला होता, ज्या वेळेला याच मीर यार बलूच यांनी एक घोषणा केली होती. आणि त्यांनी देखील सेम जे द रिपब्लिक बलुचिस्तान हे जे परिपत्रक संस्थेकडनं परिपत्रक निघालं होतं त्यात त्यांनी सांगितलं होतं की आता पाकिस्तानचा 85% बलुचिस्तानवरचा कंट्रोल जो आहे हा आता पूर्णपणे निघून गेलेला आहे. बलुचिस्तानच्या जवळपास सगळ्या जिल्ह्यांवरती आता बलूच लिबरेशन आर्मीचं राज्य आहे, त्यांचे सरकारी कर्मचारी आहेत, ते सगळ्या गोष्टी कंट्रोल करता आहेत. बलुचिस्तानचा डायरेक्ट कंट्रोल हा केवळ प्रशासनावरती नाही आहे, तर तिथं ज्या तांब्याच्या खाणी आहेत, ज्या सोन्याच्या खाणी आहेत, तिथं जे गॅसचे साठे आहेत, या सगळ्यांवरती आता बलुचिस्तानचं बलूच लिबरेशन आर्मीचा कंट्रोल आहे. आणि आता पाकिस्तानचा कंट्रोल तिथं बिलकुल राहिलेला नाही आहे. आणि त्यांनी एवढंच नाही तर त्यांनी सांगितलं की आमचं स्वतःचं नॅशनल अँथम म्हणजे आमचं स्वतःचं राष्ट्रगीत आहे, आमचं स्वतःचं राष्ट्रीय चलन पण आहे, याची त्यांनी घोषणा केली. मात्र आमचा इंडिपेंडन्स डे कोणता असेल हे त्यांनी घोषणा केलेली नव्हती. आणि 3 ऑगस्टला त्यांनी हे परिपत्रक जारी केलं आणि जगभरातल्या बलूच लोकांना आव्हान केलं की सेलिब्रेट करा, आता 11 ऑगस्ट हा बलुचिस्तानचा एक इंडिपेंडन्स डे असेल. मित्रांनो हे लक्षात घेणं गरजेचं आहे की खुद्द पाकिस्तानी गोष्ट कधीच मान्य करणार नाही की आमचा बलुचिस्तानवरचं नियंत्रण, आमचा जो कंट्रोल आहे तो आता पूर्णपणे सुटलेला आहे. परंतु पाकिस्तानची जो सर्वोच्च मोठा पक्ष आहे, मोठी संघटना आहे मुस्लिम लीग, या मुस्लिम लीगचे सर्वोच्च नेते जे फजलुर रहमान आहेत यांनी खुद्द ही गोष्ट सांगितली आहे की पाकिस्तानच्या लष्कराचा 85% कंट्रोल हा बलुचिस्तानवरचा आता गेलेला आहे. बलुचिस्तान ॲज गुड ॲज हा ज्याला म्हणजे डिफॅक्टो आपण असं म्हणू, डिजॉर नाही म्हणजे लिगली नाही पण डिफॅक्टो स्टेटस हा बलुचिस्तानचा आता इंडिपेंडन्स अशाच पद्धतीने आहे. अशा स्वरूपाने त्यांनी देखील घोषणा केली होती. आणि मित्रांनो आता त्यांनी 11 ऑगस्टची घोषणा आमचा इंडिपेंडन्स डे म्हणून केलेली आहे. आता 11 ऑगस्ट का बरं, आणि त्यांनी सांगितलं की हा आमचा 80वा इंडिपेंडन्स डे असेल असं ते का म्हणताय ते लक्षात घ्या. त्यासाठी थोडंसं इतिहासामध्ये जावं लागेल. आणि इतिहास असा आहे की ज्या वेळेला ब्रिटिशांनी भारत आणि पाकिस्तान भारतामधनं ब्रिटिश जेव्हा बाहेर पडले
त्यावेळेला जसं 15 ऑगस्ट 1947ला भारताचा 15 ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन आहे आणि भारत स्वतंत्र झाला त्याच्या एक दिवस अगोदर पाकिस्तानने 14 ऑगस्टला आपला इंडिपेंडन्स डे घोषित केला. ज्या वेळेला ही सगळी प्रक्रिया चालली होती एक्झॅक्टली त्याच्या 3 दिवस पूर्वी 1947ला बलुचिस्तान हा एक स्वतंत्र प्रांत होता आणि तिथल्या सरदारनी किंवा तिथं ट्रायबल टोळ्या होत्या सगळ्या, तिथल्या सरदारनी असं डिक्लेअर केलं की आम्ही आता पाकिस्तानचा भाग नाही आहोत, तर आम्ही इंडिपेंडंट टेरिटरी आहोत. आणि त्यांनी इंडिपेंडंट टेरिटरीची घोषणा ही 11 ऑगस्ट 1947ला केली होती. म्हणजे पाकिस्तानला 14 ऑगस्टला पाकिस्तानचं स्वातंत्र्य दिन आहे, त्याच्या 3 दिवस पूर्वी 11 ऑगस्ट 1947ला तत्कालीन बलूच नेत्यांनी बलुचिस्तान हा स्वतंत्र टेरिटरी असेल, स्वतंत्र देश असेल, प्रांत असेल, प्रोव्हिन्स असेल अशा प्रकारची घोषणा केलेली होती. पण नंतर पाकिस्तानने आपल्या लष्करी बळाचा वापर केला, ताकदीचा वापर केला आणि त्यांनी मार्च 1948मध्ये लष्करी बळाचा वापर करून जबरदस्तीने बलुचिस्तानला पाकिस्तानचा भाग बनवून घेतलं. आणि त्यामुळे मार्च 1948 पासून बलुचिस्तानचा स्वातंत्र्यासाठीचा संघर्ष चालला आहे. आणि आता हा जो 11 ऑगस्ट 1947 ही जी डेट आणि हे जे इयर आहे त्याला आता 11 ऑगस्ट 2026 मध्ये 80 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे ते असं म्हणतात की आमचं स्वातंत्र्य तर 11 ऑगस्ट 1947लाच घोषित झालेलं होतं आणि आम्ही त्याला आता बांधील आहोत. त्यामुळे 11 ऑगस्ट 2026ला आम्ही आमच्या स्वातंत्र्याचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत. आणि म्हणून 11 ऑगस्ट ही डेट ठेवण्यात आलेली आहे. आणि जगभरातल्या बलूच लोकांना अपील केलं गेलं आहे की तुम्ही सेलिब्रेशन करा, आनंद उत्सव, मिरवणुका काढा सगळीकडे आणि जगामध्ये प्रेशर क्रिएट करा की आता ऑफिशियली बलुचिस्तानला एक स्वतंत्र देश म्हणून आता रिकग्नाइज करण्यात यावं. यासाठी जगभरामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न करा, अशा पद्धतीने त्यांनी अपील केलंय. अर्थात मित्रांनो हे लक्षात घ्या प्रामुख्याने की त्यांनी हे डिक्लेअर केलेलं असल्यामुळे हे त्यांचं सेल्फ प्रोक्लेमेशन आहे. याचा अर्थ बलुचिस्तान हा स्वतंत्र देश बनेल असं सध्या नाही आहे. कारण स्वतंत्र देश बनण्यासाठी काही पूर्व अटी असतात. जसं स्वतंत्र देश बनण्यासाठी एक फिक्स टेरिटरी लागती, तुमचं पॉप्युलेशन लागतं, त्यावर शासन करणारं एक गव्हर्नमेंट लागतं. त्याचप्रमाणे इतर देशांबरोबर फॉरेन रिलेशन्स तुमचे इस्टॅब्लिश करण्याची क्षमता तुमच्यामध्ये लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युनायटेड नेशन्सचं तुम्हाला ऑफिशियल रिकग्निझेशन लागतं. आणि जोपर्यंत युनायटेड नेशनचं ऑफिशियल रिकग्निझेशन तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला स्वतंत्र देश म्हणून इतर देशही मान्यता देत नाहीत. त्यामुळे आपल्याला प्रामुख्याने लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कंट्री आणि स्टेट ही पॉलिटिकल टर्म आहे. ज्याला युनायटेड नेशननी मान्यता दिली आहे त्यांना आपण स्टेट्स असं म्हणतो. कंट्री ही जॉग्राफिकल आहे. त्यामुळे कंट्री ज्या आहेत त्या 243च्या आसपास आहे. मात्र स्टेट जे आहेत ज्यांना युनायटेड नेशननी मान्यता दिली आहे ते 193 आहेत. त्यामुळे जर बलुचिस्तानला मान्यता दिली गेली युनायटेड नेशन्सकडनं तर ते 194वा तो देश असेल. अर्थात त्यासाठी खूप लांब लचक डिप्लोमॅटिक प्रोसेस आहे. जनरल असेंब्लीमध्ये पहिले रिझोल्युशन आणावं लागतं. जनरल असेंब्लीनंतर सिक्युरिटी काउन्सिलमध्ये जातं. सिक्युरिटी काउन्सिलच्या 5 कायम सदस्यांना व्हिटो पॉवर देण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी मोठं राजकारण असतं आणि मग त्याच्या माध्यमातून सिक्युरिटी काउन्सिलच्या मान्यतेनंतर त्याला स्वतंत्र देश म्हणून किंवा त्याला इंग्रजीमध्ये स्टेट्स आपण म्हणतो त्याला घोषित केलं जातं. स्टेट ही पॉलिटिकल टर्म आहे. त्यामुळे ही प्रोसेस आहे. या प्रोसेसला वेळ लागेल. पण असं असतानाही याचं महत्त्व आहे की 11 ऑगस्ट 2026ला ज्या वेळेला जगभरामध्ये बलुचिस्तानचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल बलुचिस्तानच्या नेत्यांना याची कल्पना आहे की त्यांनी डिक्लेअर केलं याचा अर्थ ते स्वतंत्र देश होतील असं नाही आहे. परंतु त्यांना याच्या माध्यमातून एक कडक राजकीय संदेश पाकिस्तानला द्यायचा आहे, एक कडक राजकीय संदेश चीनला द्यायचा आहे आणि त्यांना हे दाखवून द्यायचं आहे की आता आमच्यामध्ये स्वतंत्र देश बनण्याची क्षमता आहे. तुमचं आमच्यावरचं नियंत्रण राहिलेलं नाही आहे. आम्ही तुमच्या नियंत्रणाच्या बाहेर गेलेलो आहोत आणि आता आमची स्वतंत्र देश म्हणून निर्माण करण्याची जी प्रोसेस आहे किंवा आमचं जी क्षमता आहे ती आता विकसित झालेली आहे आणि आज न उद्या आम्ही स्वतंत्र देश म्हणून मान्यता घेणार, राजनैतिक मान्यता युनायटेड नेशनकडनं घेणार. हा पॉलिटिकल मेसेज त्यांना पाकिस्तानला द्यायचा आहे. मित्रांनो लक्षात घ्या पाकिस्तानचा 44% भाग 44% पार्ट हा बलुचिस्तानचा येतो.
6 कोटीचं बलुचिस्तानचं पॉप्युलेशन आहे. आज पाकिस्तानमधला जो ज्याला आपण म्हणतो की पाकिस्तानचा आर्थिक विकास तर फार नाहीच आहे, पण जो काही पाकिस्तानच्या ॲसेट्स आहेत त्यापैकी पाकिस्तानच्या मध्ये सोन्याच्या खाणी आहेत, तांब्याच्या खाणी आहेत, त्यांच्याकडे काही गॅसच्या खाणी पण आहेत, या किंवा रिझर्वायर ज्याला आपण म्हणतो, हे सगळं बलुचिस्तानमध्ये आहे. आणि या बलुचिस्तानमधनंच प्रामुख्याने पंजाब प्रांत हा श्रीमंत झाला आणि याच बलुचिस्तानची लूट आणखीन सिस्टमॅटिक व्हावी म्हणून 2012-13 मध्ये चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरची घोषणा केली. जो चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर हा चीनच्या शिनशियांग प्रांतपासून सुरू होतो आणि बलुचिस्तानच्या ग्वादर बंदरापर्यंत येऊन थांबतो. शिनशियांग प्रांत ते ग्वादर बंदर एवढी मोठी एक इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रोजेक्ट आहे, ज्याच्या माध्यमातून अनेक टनेल्स बांधले जाणार आहेत, रोड्स केले जाणार आहेत, रेल्वे रूळ बांधले जाणार आहेत आणि ग्वादर बंदर शिनशियांग प्रांताला पूर्णपणे रोडवेनी रेल्वेनी हे कनेक्ट केलं जाणार आहे. चीनचा त्याच्यामागचा प्लॅन असा आहे की याच्या माध्यमातून चीन ऑइलचं देखील ट्रान्सपोर्टेशन हे मिडल ईस्टमधनं करू शकतो, कारण ग्वादर बंदराच्या माध्यमातून तुम्हाला डायरेक्ट एंट्री अरेबियन ओशनमध्ये मिळते, म्हणजेच काय तुम्हाला मिडल ईस्टमध्ये मिळते. आता चीन जे तेल मिडल ईस्टमधनं किंवा अरब देशांकडनं किंवा ओपेक कंट्रीजकडनं आयात करतो, ओपेक कंट्रीजमध्ये जे तेल निर्माण होतं त्यापैकी 80% जे स्टेट ऑफ हार्मुजमधनं ट्रान्सपोर्ट केलं जातं त्याचा 80% इम्पोर्ट हा एकटा चायना करतो. संपूर्ण आशियामध्ये सगळ्यात मोठा इम्पोर्टर जर कोणी असेल ओपेक कंट्रीजच्या ऑइलचा तर तो चायना आहे आणि त्याचं मॅक्सिमम ऑइल जे आहे ते स्टेट ऑफ हार्मुजमधनं येतं. अर्थात हा प्रवास प्रचंड मोठा आहे, हजारो किलोमीटरचा आहे. तुम्ही इमॅजिन करा की एखादं जहाज जेव्हा पर्शियन गल्फमध्ये येतं किंवा ते इराणचं असेल, ऑइलनी भरलेला एक टँकर जेव्हा पर्शियन गल्फमध्ये प्रवेश करतो, पर्शियन गल्फमध्ये प्रवेश केल्यानंतर तो स्टेट ऑफ हार्मुजमध्ये जातो, स्टेट ऑफ हार्मुजमध्ये गेल्यानंतर तो स्टेट ऑफ कुवेतमध्ये जातो आणि स्टेट ऑफ कुवेतमध्ये गेल्यानंतर तो अरेबियन ओशनमध्ये जातो, अरेबियन ओशन नंतर तो टँकर इंडियन ओशनमध्ये जातो, इंडियन ओशन नंतर तो स्टेट ऑफ मलाक्काच्या माध्यमातून साऊथ चायनामध्ये जातो आणि मग नंतर तो चायनाकडे चालला जातो. म्हणजे हा जो प्रचंड मोठा प्रवास आहे ज्याला स्टेट ऑफ हार्मुज ते मलाक्का स्ट्रेट अशा 2 स्टेटमधला हजारो किलोमीटरचा प्रवास या टँकरला करावा लागतो चीनला तेलाचा सप्लाय करण्यासाठी. मात्र याला बायपास जर तुम्हाला करायचं असेल तर चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे, म्हणजे डायरेक्ट शिनशियांग ते ग्वादर बंदर हा कनेक्टेड असेल. त्यामुळे तुमचं मिडल ईस्टचं ऑइल जर ग्वादर बंदरामध्ये आलं तर ते बाय रोड असेल, बाय रेल असेल, डायरेक्टली शिनशियांग प्रांतापर्यंत म्हणजे चायनापर्यंत जाऊ शकतं. शिनशियांग हा चायनाचा साऊथ टेरिटरी आहे. आता मित्रांनो हे लक्षात घेणं गरजेचं आहे, म्हणून चायना इंटरेस्टेड आहे बलुचिस्तानमध्ये आणि म्हणून बलुचिस्तानमध्ये चायनाने मोठं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं आहे. म्हणून गेल्या काही वर्षांमध्ये बलुच लिबरेशन आर्मीकडनं पाकिस्तानच्या सैन्याला जसं टार्गेट केलं जात आहे तसं चायनाच्या इंजिनियर्सला, त्या प्रोजेक्टवरती काम करणाऱ्या इंजिनियर्सला, वर्कर्सला टार्गेट केलं जात आहे आणि त्यांच्या प्रोटेक्शनसाठी पाकिस्तानने मोठी आर्मी त्या ठिकाणी डिप्लॉय केलेली आहे. अर्थात दोघांचाही त्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि त्यामुळे ही जी बलुचिस्तानची लूट होती जी पूर्वी फक्त पाकिस्तान करायचा त्याच्यामध्ये आता चायना पण आलेला आहे. त्यामुळे बलुचिस्तान हा स्वतंत्र देश सध्या जरी बनणार नसला, त्यांनी सेल्फ प्रोक्लेमेशन केलेलं आहे, स्वतःहून घोषित केलं आहे, परंतु त्याला राजनैतिक मान्यता जोपर्यंत युनायटेड नेशनची मिळत नाही तोपर्यंत तो होणार नाही. मात्र त्यांनाही याची कल्पना आहे, पण त्यांना एक स्ट्रॉंग मेसेज पाकिस्तानला चायनाला द्यायचा आहे की आता तुमची जी मिलिटरी ग्रीप आहे, तुम्ही जो वर्षानुवर्ष आमच्यावर अन्याय अत्याचार करत आलाय, तुम्ही आमचं शोषण करत आलाय, तुम्ही आमच्या मानव अधिकारांचं उल्लंघन करत आलेलं आहे, या आता आम्ही सहन करणार नाही. आम्ही त्याला जशाच तसं उत्तर देऊ, कारण आमच्याकडे आता स्वतंत्र देश बनण्याची क्षमता आहे. मित्रांनो, याच्या माध्यमातून पाकिस्तानचे 4 तुकडे होण्याची जी प्रक्रिया आहे ती आता सुरू झालेली आहे, ज्याच्यामध्ये पहिला एक POK गिलगिट बाल्टिस्तान, दुसरा बलुचिस्तान, तिसरा जो सगळ्यात महत्त्वाचा खैबर पख्तूनवा ज्याला म्हटलं जातं तो सगळ्यात इम्पॉर्टंट जो पार्ट आहे. आणि आता सिंधमध्ये देखील सिंधच्या बाबतीमध्ये लिबरेशन मुवमेंट त्या ठिकाणी देखील स्ट्रॉंग व्हायला लागली. त्यामुळे हा देश फॉर्मली जगाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय की आम्ही एक आहोत, एक संघ आहोत. परंतु आता पाकिस्तानच्या लष्कराला आपली जी पूर्वीची ग्रीप आहे ती ठेवणं अत्यंत अवघड झालेलं आहे. पाकिस्तानमधली परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे.
POKमध्ये लोकांना अन्न वस्त्र निवाऱ्याचे प्रश्न गंभीर बनले आहेत. बलुचिस्तानमध्ये सिमिलर प्रकार आहे. केवळ पंजाब हा त्यांचा एकमेव असा प्रांत आहे की जो हिरवा आहे, ग्रीन आहे, श्रीमंत आहे. कारण पाकिस्तानचं लष्कर जे ॲक्च्युली पंजाबचं लष्कर म्हणून म्हटलं जातं ते पंजाबमधनं येतं आणि त्यामुळे याच लष्कराला त्यांचे चोचले पुरवण्यासाठी सगळं शोषण केलं गेलं. पाकिस्तानमध्ये रिजनल इम्बॅलन्स प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आहे. केवळ एका प्रांताचा विकास झाला आहे आणि तो प्रांताचा विकास इतर प्रांतांचं शोषण करून झालेला आहे आणि त्यामुळे याची मोठी किंमत येत्या काळामध्ये पाकिस्तानला चुकवावी लागणार आहे.